स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 फोर्स अँड प्रेशर मागील पाठाला आपण गॅस प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि बियॉन्ड फोर्स हे घटक पाहिले. आज आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल हा घटक पाहणार आहोत. An iron nail sinks in water, but why does the massive steel ship float on it? लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो हे आपल्याला माहिती आहे, पण स्टीलचे मोठे जहाज तरंगते असे का होते? When an object is dipped in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced. द्रवात बुडविलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन कमी झाल्याचे जाणवते. It becomes easier to swim in sea water than the fresh water. गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. This is because the density of sea water is higher than the density of fresh water. याचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. Due to salts dissolved in sea water, in this book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in the water. कारण त्यात क्षार विरघळलेले असतात. ह्या पुस्तकात तुम्ही पेल्यामध्ये पाणी भरून त्यात लिंबू सोडल्यास ते बुडते, पण पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ढवळल्यास त्यात मात्र लिंबू तरंगते हे अभ्यासले आहे. इन सॉल्टी वॉटर इज बियॉन्ड फोर्स exceeds in the gravitational force. What is understood from this example? Beyond force depend on 2 factors. पाण्याची घनता मिठाने वाढते. येथे प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होते. या उदाहरणावरून काय दिसून येते? प्लावक बल 2 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूचे आकारमान. द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. द्रवात बुडवणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. सेकंड, डेन्सिटी ऑफ लिक्विड, द्रवाची घनता. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बियॉन्सी. जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड विल गेट सिंक इन द लिक्विड, विल फ्लोट ऑन द सरफेस और विल फ्लोट इनसाइड द लिक्विड. एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल किंवा वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल असे कसे ठरते? बघा, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बियॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. सेकंड, द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बियॉन्ड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. थर्ड, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बियॉन्ड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते. विच फोर्सेस आर अनबॅलन्स्ड इन द अबो केसेस. वरील प्रकारात असंतुलित बले कोणते आहेत? आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजेच आर्किमिडीजचे तत्व. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉइंट. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय a clean washed stone or a 50 kilogram weight as shown in figure 3.11. आकृती 3.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोठा रबर बँड घेऊन तो एका बिंदूपाशी कापा. त्याच्या एका टोकाला एक स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा 50 ग्रॅमचे वजन बांधा. आता बघूया काय होतं. नाउ होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क देअर. आता रबर बँडचे दुसरे टोक बोटांनी पकडून तेथे पेनने खून करा. Keep the stone hanging in air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. दगड हवेत लटकता ठेवून वरील खुणेपासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजा. Now take water in a pot and hold the rubber band at such a height that the stone sinks in it. आता एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशी या उंचीवर तो धरा. आता पुन्हा रबराची लांबी मोजा. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. व्हॉट इज ऑब्झर्व?
परत आपण त्या रबर बँडची लांबी मोजली, काय दिसेल? दिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. ही लांबी आधीपेक्षा कमी भरलेली आढळेल. व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर, लेंथ ऑफ द स्ट्रेच्ड रबर गेट्स स्लोली reduced and is minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? पाण्यात दगड बुडविताना ताणलेल्या रबराची लांबी हळूहळू कमी होते व तो पाण्यात पूर्ण बुडाला की लांबी सर्वात कमी होते. लांबी पाण्यात कमी होण्याचे काय कारण असावे? बघूया. When the stone is sunk in water, पाण्यात दगड बुडाल्याने त्यावर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. अ बियॉन्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन, वरील दिशेने प्रयुक्त होते. द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट्स डाऊनवर्ड्स, दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते. देअरफॉर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट इन द डाऊनवर्ड्स डायरेक्शन इन इफेक्टिव्हली रिड्यूस्ड, त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल कमी होते. हाऊ मच इज मॅग्निट्यूड ऑफ द बियॉन्ड फोर्स, हा प्लावक बलाचे परिणाम किती असते? इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड्स, ते कोणत्याही द्रवाला सारखेच असते का? इज द बियॉन्ड फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट, सर्व वस्तूवर प्लावक बल सारख्याच परिमाणाचे असते का? द आन्सर ऑफ धीस क्वेश्चन्स आर इम्बॉडीज इन आर्किमिडीज प्रिन्सिपल, ह्या प्रश्नांची उत्तरे आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहेत. दिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट, हे तत्व असे आहे बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पर्टिक्युलरली ऑर फुली इम्बर्स्ड इन अ फ्लुइड, अ फोर्स ऑफ buoyancy acts on it in the upward direction. This is force is equal to the weight of the fluid displaced by the object. एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते.